हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझे आईसाहेब या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघू शकता पाठीमागे आईसाहेब आहेत आणि आम्ही निघालो आहेत 2 कार्यक्रमासाठी. आणि 2 कार्यक्रमासाठी थोडंसं लवकर निघायचं होतं, पण उशीर झालाच. रेग्युलर जसं उशीर होतो आपल्याला तसं. आणि पहिलं जायचं आहे आपल्याला वास्तुशांतीला. आणि वास्तुशांती झाल्यानंतर यशोदाच्या भावाचं लग्न आहे आज. आणि निधिबा आणि यशोदा दोघं पण कालच गेलेत. आणि आज आई आणि मी दोघं पण निघालोय. तर जाऊया आधी वास्तुशांती. बघूया कोणाची वास्तुशांती येते. सकाळी सकाळी छत्रपती महाराज चौक मध्ये हे भाजी मार्केट आणि या समोर आहे वाडा हॉटेल. आई काल म्हणत होतीस ना तू येत नाही मी म्हणून लग्नाला. अरे लग्नाला म्हणून मला यायचं नव्हतं खरं तर. हा पण निधी बाळाला भेटणं होतं म्हणून आले. बघा एंड टायमाला आईने विचार बदलला. आणि फायनली ज्या घरी वास्तुशांती आहे तिकडे पोहोचलोय आम्ही. आणि पूजा चालू आहे. अजून पूजा झाली नाही वाटतं. ब्राह्मणो शूद्रो अजयता चंद्रमा. पूजा चालू आहे. आणि पूजा चालू असतानाच आम्ही आलोय बरोबर टायमावरती. आणि आता पूजा कंटिन्यू होणार आहे. आणि आम्ही निघालो आता लग्नाला. ही आहे यशोदाची आजी. आणि यशोदाला मोठी हिनेच केलंय. आणि यशोदा हिलाच बोलते आई. माझी बाई बघा ही आहे बाई तिची. आणि तात्या दाखव. माझी तात्या माझी बाई. यशोदाची तात्या आणि इकडे आहेत बाई. माझा पॉकेट द्यायचं राहिलं रे. आता राहू दे, आता पुढे आलो आपण. पॉकेट पिशवीतच राहिलं रे. काय सांगावं. पॉकेट म्हणजे प्रेझेंट पॉकेट. वास्तुशांतीला थोडस आम्ही गडबडीत निघालो कारण की लग्नाला टायमावरती पोहोचायचंय. ठीक आहे आता राहू दे, असू दे. लग्न आपण अटेंड करूया आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जर वेळ भेटला लवकर जर निघालो आपण तिकडून लग्नावरून तर येताना परत येऊया इकडे. निधिबाळाचा म्हणजे यशोदाचा फोन आला होता आता की निधिबा खूप रडते म्हणून. त्याच्यामुळे आई तर बोलते आता लवकरात लवकर कधी पोहोचेन असं झालंय. थोड्याच वेळात आपण गावाला पोहोचणार आहे. आणि निधिबा रडते म्हणून अजून एकदा फोन आला होता, म्हणजे दुसऱ्यांदा. रस्त्याने जाताना हे मंदिर बघा किती मस्त आहे. शेंदगाव आहे. शेंदगावातलं हे मंदिर खूपच छान आहे. व्हिडिओ काढावा असा वाटला. खरंच खूप छान आहे. रस्त्याने जाताना हे लांबूनच बघा किती मस्त असं डिझाईन दिसते. कशाची डिझाईन आहे ओळखलात का मित्रांनो? जवळ जाऊन बघूया काय आहे ते. तुम्ही ओळखलात का ते कमेंट करून सांगा पटकन. झेंडूचे फुलं आहेत, झेंडूचे. आणि आपण बरोबर 10 वाजता पोहोचलोय लग्नाच्या गावात, म्हणजेच यशोदाच्या गावाला, बेवनाळवाडी. खरे निधीचे रिएक्शन कसे असतात ते बघण्यासारखं असणार आहे. निधीसाठी ना. हा, निधी आता काय करते ते बघूया आपण. खुश होईल गाय.
फायनली निधी बाळाला भेटलो आणि निधी बाळा बघून खूप खुश झाली. मस्त. निधी लय रडली ना तू? खूप रडली? का रडली तू? आम्ही नव्हतो म्हणून रडलीस? त्या गाडीला बघूनच डान्स करते निधी. एवढं कळायला लागलंय ना तिला, काही विचारू नको. निधीचा मेकअप झाला, अजून बाकी कपडे घातले. अरे फुलं चांगले दिसतात रे झाडाला. किती आगाव आहे. निधी कशा जेवत बसतात. इकडे स्टेजवरती सगळे फोटो काढतायत आणि इकडे आपली निधी बाळा बघा, हिचा वेगळाच फोटोशूट चालू आहे. आणि इकडे काही जण जेवत आहेत अजून. आणि समोर बालाजी मंदिर. याच मंडपामध्ये माझं सुद्धा लग्न झालं होतं 2019 ला.
या सर्व यशोदाच्या बहिणी. सगळे समोर ही आहे मुलाची आई, त्यांचं ताट ठेवा. ही आंटी, ही काकी, ही वहिनी साहेब, ही ताई आणि बाची. ही आहे माझी दीदी, ही पप्पा, ही मोठे भाऊजी, माझे भाऊजी म्हणजे गीताचे मिस्टर, ही सुंदरीची मिस्टर बघा, माझे मोठ्या दीदीचे मिस्टर, ही माझे मोठे चुलते, ही भाऊजी आणि ती माझी बहीण, ही एक दीदी, छोट्या आत्याबाई. ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी. ही सगळ्या मुलाकडले येईन, काही तिघी जणी. ती नवरदेवाची आई, ती बहिणी, नवरा नवरी, ताई. इकडचं सगळं कलेक्शन खाऊच आहे, इथे पण सगळं खाऊच आहे. 2 पलंग भरले खाऊनच. कपाट मस्त दिला. ड्रेसिंग टेबल. हे काय आहे गं? फ्रीज आहे वाटतं. हां, फ्रीज असेल. आणि हे खुलं मस्त आहे ना. देवाला किती सुंदर आहे. आता जायची वेळ झाली. आता कसं काय निधी बा आता खेळते ती छान छान आणि खेळते. आपण होतो म्हणून खेळत होती नाही का. आम्ही गेलो आज कसं आता पाहुण्याची तिकडे गेले शांत होते. खावलेले काय पण पिऊ शकत. आता निधीबाई झोपली आहे. बरंच आहे, नाही तर रडली असते आपण जाताना. पाया पण आईच्या नुसतं बाय का असंच. उद्या परत यायचंय. संध्याकाळचे 6 वाजले आणि आता आम्ही निघालोय लातूरच्या दिशेने. आणि आता आज तर आपण लग्नाचा कार्यक्रम आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम अटेंड केला आणि आता उद्या परत यायचंय. कारण की उद्या यशोदाच्याच घरी म्हणजे यशोदाच्या माहेरी आहे एक पूजा आणि त्या पूजेला आम्हाला आपण इन्व्हाइट केलं त्यांनी, त्याच्यामुळे आम्हाला यावंच लागेल. आणि 4 धाम पूजा केली आहे त्यांनी, त्याच्यामुळे एक पूजा ठेवली आहे चांगलीशी. तर त्या पूजेला येऊया उद्या. आणि निधीबा आणि यशोदा परत आपल्यासोबत लातूरला येते. आज कोणच नाही आहे, फक्त आईसाहेब आणि मीच आहे. लातूरला चाललो आहे. उद्या सकाळी उठून मस्तपैकी फ्रेश होऊन परत यायचं. मस्त गाडीत बसून फिरायचं. हां.